पेपर थर्ड प्रकरण दुसरं थ्री फेज AC मोटर. AC मोटर म्हणजेच काय तर AC सप्लायवर चालणारी जी मोटर असते आणि जे थ्री फेजवर चालते त्याला थ्री फेज AC मोटर असे म्हणतात. विद्युत शक्तीपासून यांत्रिक शक्ती मिळवून तिचा उपयोग विविध कार्यकर्ता करण्यासाठी विद्युत पुरवठ्यावर चालणारे मोटरी वापरतात. मिक्सर ग्राइंडर, फॅन, रेफ्रिजरेटर, पंप इत्यादी सिंगल फेज मोटर वापरतात. लेथ मशीन, मिलिंग मशीन, लिफ्ट, क्रेन, पंप, पिठाची गिरणी यासारख्या अवजड उपकरणासाठी जास्त पॉवरची थ्री फेज मोटर वापरली जातात किंवा वापरतात. तर लक्ष द्या की मोटर म्हणजे विद्युत शक्तीचे रूपांतर या विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करण्याच्या जी उपकरण आहे त्याला AC थ्री फेज AC मोटर असे म्हणतात. हल्ली प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये या विद्युत शक्ती या मोटर वापरल्या जातात. मिक्सर, ग्राइंडर, फॅन, रेफ्रिजरेटर यामध्ये वापरल्या जातातच, परंतु अगदी ज्यामध्ये आपण लक्षात न घेण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी यामध्ये जी फर्निचरमध्ये सुद्धा रंधा, त्यानंतर कटिंग मशीन या सर्व मशीनमध्ये थ्री फेज मोटर वापरली जाते. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये हल्ली मोटर वापरली जाते आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी लोड जादा असेल किंवा अवजड उपकरण असतील त्या ठिकाणी जादा पॉवरची थ्री फेज मोटर वापरली जाते. जसा लोड असेल त्यानुसार त्या वॅटेजची मोटर इथे वापरली जाते. त्यामुळे थ्री फेज AC मोटरचा अभ्यास करणे गरजेचं ठरते. थ्री फेज आपण बघणार आहोत पहिल्यांदा. थ्री फेज मोटरचे प्रकार अनेक प्रकार आहे आणि त्या मोटरच्या क्रायटेरियानुसार त्याचे विविध प्रकार पडतात. एक कार्यतत्वानुसार मोटरचे प्रकार, त्यामध्ये उपप्रकार सिंक्रोनस मोटर, त्यामध्ये परत उपप्रकार प्लेन आणि सुपर सिंक्रोनस मोटर. बी असिंक्रोनस मोटर, यामध्ये इंडक्शन मोटर आणि त्यामध्ये स्क्विरल केज इंडक्शन मोटर, स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि दोन म्हणजे कॉम्युटेटर मोटर. सिरीज मोटर, सिंगल फेज सिरीज मोटर, युनिव्हर्सल मोटर. त्यानंतर बी कॉम्पन्सेटेड मोटर, त्यामध्ये म्हणजे कंडक्टिव्हिटली कॉम्पन्सेट मोटर. दोन इंडिक्टिव्हिटली कॉम्पन्सेट मोटर. त्यानंतर सी शंट मोटर, यामध्ये सिंपल शंट मोटर, कॉम्पन्सेटेड शंट मोटर. डी रिपल्शन मोटर, स्ट्रेट रिपल्शन मोटर, कॉम्पन्सेटेड रिपल्शन मोटर, रिपल्शन स्टार्ट इंडक्शन मोटर आणि रिपल्शन मोटर. दोन करंटच्या प्रकारानुसार मोटरचे प्रकार, एक सिंगल फेज AC मोटर, दोन थ्री फेज AC मोटर. तीन गतीनुसार मोटरचे प्रकार, स्थिर किंवा कॉन्स्टंट स्पीड AC मोटर, व्हेरिएबल किंवा बदलती स्पीड AC मोटर आणि ॲडजस्टेबल स्पीड AC मोटर. हे तीन प्रकार आहेत. त्यानंतर चार स्ट्रक्चरल गुणधर्मानुसार मोटरचे प्रकार, ओपन AC मोटर, क्लोज AC मोटर, सेमी क्लोज AC मोटर, व्हेंटिलेटेड AC मोटर, पाईप व्हेंटिलेटेड AC मोटर, रिवेटेड फ्रेम आय AC मोटर. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार किंवा प्रकारानुसार या मोटरचे मुख्य चार प्रकार पडतात आणि त्या चार प्रकारचे असंख्य जसं उपयोग असेल त्यानुसार हे मोटरचे प्रकार केलेले आहेत. त्यानंतर थ्री फेज मोटर व सिंगल फेज मोटरची तुलना बघितली तर थ्री फेज मोटर सर्वच बाबतीत सिंगल फेजपेक्षा जादा उपयोगी आहे किंवा गुणधर्माची आहे. त्यामध्ये बघा की थ्री फेज मोटरची रचना सोपी असते, स्वतः स्टार्ट होते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्वतः स्टार्ट होते, कारण त्यामध्ये थ्री फेज वाइंडिंग असते. त्यानंतर जादा क्षमतेची असते. याचा टॉर्क, सुरुवातीचा टॉर्क हा स्थिर असतो, कॉन्स्टंट राहतो. त्यानंतर स्वतःचा स्टार्टिंग टॉर्क या मोटरमध्ये असतो. पॉवर फॅक्टर अधिक असते आणि याची त्यामुळे कार्यक्षमता जास्त असते. समान पॉवरसाठी याची मोटर लहान साईजची असते. म्हणजे ज्याप्रमाणे बघा की थ्री फेज मोटरचे फायदे खूप आहेत.
सिंगल फेजची रचना कशी असते तर गुंतागुंतीची असते. महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून स्टार्ट होत नाही, कमी क्षमतेची असते, टॉर्क स्थिर राहत नाही, त्यानंतर स्वतःचा स्टार्टिंग टॉर्क नसतो, पॉवर फॅक्टर कमी असते, कार्यक्षमता त्यामुळे कमीच असते. समान पॉवरसाठी याची मोटर मोठ्या साईजची असते. त्यामुळे या दोन मोटरचं तुलना जर आपण केली तर थ्री फेज मोटर ही जी आहे ती सगळ्यात बाबतीत सिंगल फेजपेक्षा खूपच छान आहे, उपयोगी आहे, फायदेशीर आहे. त्यामुळे थ्री फेज मोटरचा वापर हा जास्तीत जास्त इंडस्ट्रीमध्ये आणि घरगुती याच्यामध्ये सुद्धा केला जातो. तर याची फक्त जी वरील दोन्ही मोटरमधील स्टेटर सारखा असतो पण रोटरचा भाग वेगळा असतो, हा सगळ्यात मोठा काय फरक यामध्ये आहे. तर स्टेटर याची रचना बघूया आपण. थ्री फेज मोटरची रचना सिंगल फेज प्रमाणेच याचे भाग आहेत, फक्त यामध्ये पहिला म्हणजे स्टेटर. मोटरचा स्थिर भाग जो असतो त्याला स्टेटर म्हणतात. या स्टेटरची बॉडी कास्ट आयर्न किंवा बिडापासून किंवा स्टीलच्या जाड पत्र्यापासून बनवलेली असून चुंबकीय मंडळाचा मार्ग पूर्ण करण्यासाठी व स्टेटर कोर व एंड प्लेटला आधार देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. बघा की स्टेटर हा स्थिर असतो आणि त्यामधील चुंबकीय मंडळाचा मार्ग पूर्ण करण्यासाठी हा स्टीलच्या जाड पत्र्यापासून किंवा लोखंडापासून बनवला जातो. म्हणजे चुंबकीय मंडल पूर्ण होण्यासाठीच याची बॉडी ही जी कास्ट आयर्न किंवा स्टीलच्या जाड पत्र्यापासून बनलेली असते. अन्यथा दुसरं कुठलं आपण धातू किंवा इतर काही पदार्थ वापरले तर त्यामधून चुंबकीय मंडल पूर्ण होत नाही, त्यामुळे त्याचा वापर केला जात नाही. स्टेटर कोअर व एंड प्लेट्सला आधार देण्यासाठी उपयोग होतो. बॉडीच्या एका बाजूचा एक कप्पा असून त्यामध्ये स्टेटर वाइंडिंगचे टर्मिनल सप्लायला जोडण्यासाठी असते. म्हणजे त्या स्टेटरमधून जी वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगमधून कनेक्शन्स बाहेर काढले जातात आणि ते एका टर्मिनल बॉक्समध्ये जोडलेले असतात. पूर्णपणे त्यामध्ये जी स्टेटर वाइंडिंग असते त्याचे कनेक्शन बाहेर काढले जातात व ते टर्मिनल जोडण्यासाठी त्यामधल्या 3 वायर आणि आतमधल्या कनेक्शन घेऊन स्टार डेल्टा करून 3 वायर, यामध्ये अशा तऱ्हेने 6 वायर या टर्मिनल बॉक्समध्ये येतात. त्यानंतर हाय ग्रेड स्टीलपासून आयर्न कोअर बनवतात. म्हणजे स्टेटर जो आहे त्याचा जो कोअर आहे तो हाय ग्रेड स्टीलपासून बनवला जातो. कोअर हा लॅमिनेटेड असतो, म्हणजे चकत्यांपासून बनवलेला असतो. हिस्टेरेसिस लॉसेस कमी करण्यासाठी सिलिकॉन स्टील वापरला जातो. कोअरच्या स्लॉटमध्ये 3 फेज वाइंडिंग 120 अंश फेज फरकात बसवलेली असते. लक्षात घ्या की नेहमी मोटर बनवताना कार्यक्षमता कशा प्रकारे वाढेल त्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त डिझाईन करताना प्रयत्न केला जातो. त्यासाठी हिस्टेरेसिस लॉसेस कमी करण्यासाठी सिलिकॉन स्टीलपासून अखंड साच्यात न बनवता स्टेटर हा चकत्यांपासून बनलेला असतो. LIE या आकारामध्ये चकत्या बनवून त्या एकमेकांवर ठेवून स्टेटर हा बनवला जातो. त्यामुळे हिस्टेरेसिस लॉसेस काय होतात, कमी होतात. म्हणजे रेजिस्टन्स वाढतो, रेजिस्टन्स वाढला की करंट कमी होतो, करंट कमी झाला की त्यामुळे कार्यक्षमताही वाढते. कोअरच्या स्लॉटमध्ये 3 फेज वाइंडिंग 120 अंश फेज फरकात बसवलेली असते. गोलाकार चुंबकीय फील्ड सर्व ठिकाणी सारखी राहावी यासाठी प्रत्येक वाइंडिंगच्या पोलमध्ये विभागणी केली जाते. म्हणजेच काय तर गोलाकार चुंबकीय फील्ड निर्माण होण्यासाठी प्रत्येक पोलची विभागणी 120 अंश डिग्री सेंटीग्रेड केली जाते. पोलमधील प्रत्येक कॉईलमध्ये मेकॅनिकल आणि विद्युत कोन सारखा असतो. लक्षात घ्या की जो लॅमिनेटेड पोल असतो त्यामध्ये प्रत्येक कॉईलची यांत्रिक व विद्युत कोन सारखाच असतो, 120 अंश सेल्सिअस प्रत्येक सेंटीग्रेड. प्रत्येक कॉईलमधील वायरचा गेज व वेढ्यांची संख्या सारखी असते. प्रत्येक कॉईलमधील वायरचा गेज म्हणजे वाइंडिंगच्या तारेची जाडी आणि वेढ्यांची संख्या प्रत्येक कॉईलमधील
वायरचा गेज आणि वेड्यांची संख्या सारखी असते, त्यामुळे कार्यक्षमता वाढते. बॉडीच्या दोन्ही बाजूस एंड प्लेट्स असतात, ज्यामुळे रोटर स्टेटरमध्ये तोलून धरला जातो. तो थरथरत नाही. मोटरच्या बॉडीवर रिब्स किंवा फिन्स असतात, त्यामुळे मोटर थंड राहण्यास मदत होते. डायग्राममध्ये बघा की बॉडीच्या बाहेरील बाजूला जो आकार दिलेला असतो त्याचा उपयोग हा जो आहे तो मोटर चालू असताना जो उष्णता निर्माण होते त्याला जास्त एरिया मिळतो आणि बाहेरची हवा त्याला लागल्यामुळे मोटर काय होते, थंड होण्यास मदत होते. त्यामुळे याची जी बॉडी आहे ती बॉडी ही त्याला फिन्स म्हणतात, त्या फिन्सच्या साहाय्याने मोटर थंड राहण्यास मदत होते. त्यानंतर रोटर, दुसरा भाग म्हणजे रोटर, जो फिरणारा भाग असतो त्याला रोटर असे म्हणतात. हे जे रोटर आहे त्याला दोन प्रकार आहेत, स्क्विरल केज इंडक्शन रोटर, स्क्विरल केज रोटर आणि दोन म्हणजे स्लिप रिंग किंवा वाउंड रोटर. स्क्विरल केज इंडक्शन किंवा स्क्विरल केज रोटरचे तीन प्रकार, सिंगल केज म्हणजे पिंजरा, सिंगल केज रोटर, दोन डबल केज रोटर आणि तीन डीप बार केज रोटर. आकृतीमध्ये बघा की सिंगल केज रोटर हा जो आहे तो लॅमिनेटेड आयर्न कोन पासून तयार करतात. शाफ्ट सोबत लावलेले लॅमिनेटेड कोअरमध्ये स्लॉट कापलेले असतात, त्यामध्ये कॉपर आणि ॲल्युमिनियमचे बार ठेवतात. बघा, लक्षात घ्या की कोअर हा जो आहे तो लॅमिनेटेड असतो आणि त्यामध्ये वाइंडिंगच्या तारा किंवा कॉपरचे बार बसवण्यासाठी त्या टाईपची रचना केलेली असते, चर केलेला असतो एक प्रकारचे, आणि त्यामध्ये कॉपर आणि ॲल्युमिनियमचे बार फिट केलेले असतात. यांच्या दोन्ही टोकाला सॉलिड रिंगद्वारे प्रत्येक बार हा शॉर्ट केलेला असतो. म्हणजे बाजूला जी रिंग आपल्याला दिसते तर ती रिंग ही वाइंडिंग शॉर्ट करण्यासाठी वापरली जाते. प्रत्येक बारचा शॉर्ट सर्किट केला जातो, प्रत्येक बारचा रिवेट मारून सोल्डर केला जातो. प्रत्येक बार हा रिवेट मारून सोल्डर केला जातो. याचा आकार केज स्वरूपाचा असल्याने याला केज रोटर म्हणतात. या बारला कोणत्याही बाहेरील मंडलापासून कॉम्युटेटर आणि स्लिप रिंगने कनेक्ट केला जात नाही. लक्षात घ्या, कुठलाही आहे बार जो आहे ज्यामध्ये वाइंडिंग बसवलेली असते ती शॉर्ट सर्किट केलेली असते बारच्या साहाय्याने. ती कुठलाही त्याला कॉम्युटेटर किंवा कुठलाही भाग त्याला मंडलाला जोडला जात नाही. अशा प्रकारचा रोटर मजबूत व सरळ तयार केला जातो. यात ब्रेकडाऊन होण्याची शक्यता नसते, कारण यामध्ये वाइंडिंग ही बार जे आहे ते शॉर्ट केलेले असतात दोन्ही बाजूनी, आणि त्यामध्ये शाफ्ट आहे तो शाफ्टच्या साहाय्याने यामध्ये तोलला जातो. सिंगल केज रोटरचे मजबूत असल्यामुळे यामध्ये ब्रेकडाऊन होत नाही. त्यानंतर डबल केज रोटर, दुसरा प्रकार म्हणजे डबल केज रोटर. सिंगल केज रोटरचा रेजिस्टन्स कमी असल्याने त्याचा स्टार्टिंग टॉर्क कमी असतो. म्हणजे स्टार्टिंग टॉर्क कमी असेल तेव्हा समजायचं की रोटरचा रेजिस्टन्स कमी असतो. यामुळे मोटरला पूर्ण स्पीडवर आणण्यासाठी काही लोडला उच्च स्टार्टिंग द्यावा लागतो. जेव्हा स्पीड स्थिर असतो तेव्हा त्याला टॉर्क कमी करावा लागतो. या कारणास्तव डबल केज रोटरचा वापर करतात. याचा स्टार्टिंग टॉर्क उच्च असतो. स्टार्टिंग टॉर्क म्हणजे आपण जेव्हा बटन प्रेस करतो तेव्हा जो सुरुवातीला रोटर फिरण्यासाठी जी ताकद लागते त्याला स्टार्टिंग टॉर्क असं म्हणतात. तो जर लोड जादा असेल आणि स्टार्टिंग टॉर्क कमी असेल तर रोटर सुरू होत नाही, गुंग 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 असा आवाज येतो आणि रोटर फिरत नाही. त्यासाठी त्या ठिकाणी तो स्टार्टिंग टॉर्क वाढण्यासाठी डबल केज रोटरचा वापर केला जातो. सिंगल केज रोटरचा रेजिस्टन्स कमी असल्याने म्हणजेच याचा रेजिस्टन्स डबल केजमुळे डबल होतो, त्यामुळे स्टार्टिंग टॉर्क वाढतो. आलं लक्षात? या स्लॉटमध्ये दोन थर असतात. बाहेरच्या स्लॉटमध्ये कमी क्रॉस सेक्शन क्षेत्रफळाचे कंडक्टर लावले जातात, ज्याच्या रेजिस्टन्स अधिक व रिॲक्टन्स कमी असतो. मधल्या स्लॉटमध्ये जादा क्रॉस सेक्शन म्हणजे जाडीचे क्षेत्रफळाचे कंडक्टर लावले जातात, ज्याचा रेजिस्टन्स कमी आणि रिॲक्टन्स जास्त असतो. दोन्ही वाइंडिंग एकमेकांच्या पासून वेगवेगळे असतात.
सुरुवातीला रोटर करंटची वारंवारता स्टेटर वारंवारता एवढी असते, परंतु या स्थितीत मधल्या केजचा रिॲक्टन्स बाहेर केजपेक्षा रिॲक्टन्सपेक्षा जास्त असतो. त्यामुळे बाहेरच्या केजचा इम्पिडन्स सुरुवातीला मधल्या केजमध्ये प्रवेश होतो, त्यामुळे जादा स्टार्टिंग टॉर्क मिळतो. परंतु स्पीड वाढल्यानंतर रोटर करंटची वारंवारता कमी होते व फुल स्पीडवर फार कमी होते. त्यामुळे दोन्ही केज वाइंडिंगची रिॲक्टन्स त्याच्या रेजिस्टन्सच्या तुलनेत फार कमी होते. या स्थितीमध्ये मधल्या केजचा इम्पिडन्स बाहेरील केजच्या तुलनेत फार कमी होतो आणि रनिंग स्थितीत मधल्या केजचे जादा करंट प्रवाहित होत राहते. डायग्राममध्ये बघा की आतले आणि बाहेरील दोन या डबल केज रोटरमध्ये वाइंडिंग असते. तर या वाइंडिंगच्या जाडीनुसार कमी जास्तनुसार रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स हा कमी जास्त होतो आणि त्याच्यामुळे जो वारंवारता आहे ती कमी जास्त होते आणि त्यामुळे रनिंग स्थितीमध्ये केजमध्ये जादा करंट प्रवाहित राहतो आणि रोटर हा अवघड किंवा जादा लोडला सुद्धा उत्तम रीतीने चालू होतो किंवा स्टार्ट होतो. त्यानंतर तिसरं म्हणजे डीप बार केज रोटर. या रोटरमधील स्लॉट जादा खोल असतात व याची रुंदी फार कमी असते. खोल असतात पण रुंदी फार कमी असते. स्टार्टिंग अवस्थेत लिकेज फ्लक्स जास्त झाल्याने रोटर वाइंडिंगचा करंट बाहेरच्या स्लॉटपासून प्रवाहित होतो, ज्यामुळे करंट घनता वाढते व बारचे क्षेत्रफळ कमी होते व रेजिस्टन्स वाढतो. या कारणामुळे स्टार्टिंग टॉर्क जादा होतो पण स्टार्टिंग करंट कमी होतो. रनिंग स्पीडवर हा सिंगल केज रोटरप्रमाणे कार्य करतो. त्यानंतर दोन म्हणजे स्लिप रिंग किंवा वाउंड रोटर. स्लिप रिंग रोटर लॅमिनेटेड आयर्न कोअरपासून तयार करतात. यात अनेक स्लॉट असतात. स्लॉटमध्ये ज्या प्रकारे 3 फेज वाइंडिंग बसवलं असतं त्याचप्रमाणे या स्लॉटमध्ये 3 फेज वाइंडिंग बसवतात. रोटरमध्ये तयार होणाऱ्या पोलची संख्या ही स्टेटरप्रमाणेच असते. रोटरच्या शाफ्टवर स्लिप रिंग लावलेली असते. डायग्राममध्ये बघा ही स्लिप रिंग दाखवलेली असते. जे ब्रश आहे त्याच्या खाली जे असते त्याला स्लिप रिंग असतं असं म्हणतात. स्लिप रिंगवर ब्रश लावलेला असतो. ते बाहेरच्या बाजूला रिओस्टॅट जोडलेला असतो. रोटर मंडळात बाहेरच्या बाजूला जोडलेल्या रेजिस्टन्सद्वारा मोटर स्टार्ट होते. जर मोटर आपल्या फुल स्पीडला आल्या तर त्या रेजिस्टन्सचा कॉन्टॅक्ट तुटतो व समान रनिंग स्थितीवर रेजिस्टन्स पूर्ण कट होतो आणि रोटर वाइंडिंग शॉर्ट सर्किट केली जाते. म्हणजे डायग्राममध्ये बघा की सप्लाय प्रायमरी वाइंडिंग ही स्टेटर जो आहे तो 3 फेज सप्लायमध्ये स्टारमध्ये जोडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा स्टारमध्ये जोडलेला आहे आणि त्याच्या आउटपुटला जे 3 कनेक्शन आहेत त्याला स्लिप रिंग जोडलेले असतात आणि त्या स्लिप रिंगला एक्सटर्नल हा जो रिओस्टॅट आहे किंवा रेजिस्टन्स आहे तो जोडला जातो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा या प्रकारची मोटर चालू होते तेव्हा स्टार्टिंग टॉर्क 0 असतो आणि करंट जास्त होतो. तो करंट कमी करण्यासाठी हा जो रेजिस्टन्स आहे तो वाढवला जातो. म्हणजे तात्पुरत्या कारणासाठी या स्लिप रिंगद्वारे रेजिस्टन्स हा वाढवला जातो. म्हणजे करंट कमी होतो, रोटरला स्पीड मिळतो. हळूहळू रेजिस्टन्स हा सर्किटमधून जसजसं स्पीड वाढत जातो तसं रेजिस्टन्स कट होतो आणि शेवटी रेजिस्टन्स हा आपोआप या सर्किटमधून बाहेर पडतो आणि मोटर ही फुल स्पीडवर कुठलाही दोष न येता चालू राहते. त्यामुळे या स्लिप रिंग वाउंड रोटरचा वापर जास्त इंडस्ट्रीमध्ये केला जातो. त्यानंतर स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे वैशिष्ट्य व उपयोग. स्क्विरल केज इंडक्शनचे मोटरचे वैशिष्ट्य काय आहे तर यामध्ये रोटर इन्सुलेटेड न करता तांबे किंवा ॲल्युमिनियमच्या बारने वाईड केले जातात किंवा त्यामध्ये शॉर्ट सर्किट केले जातात. याचा स्टार्टिंग टॉर्क कमी असतो. ही मोटर सुरुवातीला जादा करंट घेते. यात कॉपर लॉस कमी उद्भवतात. याची कार्यक्षमता जास्त असते. रचना सोपी व कमी खर्चिक असते व कमी देखभालीची गरज असते. हा प्रश्न बोर्डामध्ये विचारला जाऊ शकतो की स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे वैशिष्ट्य उपयोग लिहा. तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ॲल्युमिनियम आणि तांब या बारने
त्यामध्ये शॉर्ट सर्किट केलं जातं. स्टार्टिंग टॉर्क कमी असतो, सुरुवातीला जादा करंट घेतो, परंतु कॉपर लॉसेस कमी उद्भवतात, कार्यक्षमता जादा असते, रचना सोपी व कमी खर्चिक असते व देखभालीची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे या मोटरचा उपयोग जादा प्रमाणात केला जातो. उपयोग कुठे उडवतो? कमी पॉवर व गती नियंत्रणाची आवश्यकता नसलेल्या ठिकाणी स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा वापरतात. लेथ मशीन, ड्रिल मशीन, ज्यामध्ये ड्रिल मशीन, ब्लोअर, फ्लोअर मिल, पंप, प्रिंटिंग प्रेस, क्रेन इत्यादीमध्ये ज्या ठिकाणी कमी पॉवर आणि गती नियंत्रणाची आवश्यकता नसते त्या ठिकाणी या मोटरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. स्लिप रिंग इंडक्शन मोटरची वैशिष्ट्ये. स्लिप रिंग इंडक्शन मोटर रोटरवर इन्सुलेटेड तार वापरून 3 फेज वाइंडिंग करतात. स्टार्टिंग टॉर्क कमी असतो. ही मोटर सुरुवातीला कमी करंट घेते, लॉसेस जादा उद्भवतात. यामध्ये लॉसेस जादा उद्भवतात म्हणजेच कार्यक्षमता कमी असते. त्यानंतर रचना कठीण असून जादा किमतीची असते. याला जादा देखभालीची गरज असते. म्हणजेच हा थोडक्यात वैशिष्ट्य आणि उपयोगमध्ये याची तुलना किंवा फरक आपल्याला हा परीक्षेमध्ये येऊ शकतो, म्हणून हे महत्त्वाचं आहे. उपयोग जादा पॉवर व जादा स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असलेल्या ठिकाणी या मोटरचा वापर करतात. रोलिंग मशीन, मोठे पंप, लिफ्ट, लाईन, शाफ्ट इत्यादी. म्हणजे ज्या ठिकाणी लोड जास्त असतो तिथे जादा पॉवर लागतं किंवा लोड जास्त असेल त्या ठिकाणी मोटर चालू करण्यासाठी या स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा वापर केला जातो. त्यानंतर 3 फेज मोटर संबंधी महत्त्वाच्या व्याख्या. सिंक्रोनस स्पीड. मोटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची गती पोलनुसार असते, कारण वारंवारता स्थिर असते. जर पी ही पोलची संख्या आणि एफ ही वारंवारता असल्यास चुंबकीय फील्डची गती एन बरोबर 120 गुणिले एफ भागिले पी, फ्रिक्वेन्सी भागिले पोलची संख्या, याला सिंक्रोनस स्पीड असे म्हणतात. इंडक्शन मोटरची स्लिप. मोटरची सिंक्रोनसची स्पीड NS 120F/P. मोटरच्या शाफ्टला मिळणाऱ्या गतीला रोटर गती असे म्हणतात. हा टेकोमीटरने मोजता येतो. N ही रोटरची गती असल्यास शेकडा सिंक्रोनस स्पीड वजा मोटर स्पीड भागिले सिंक्रोनस स्पीड. नंतर टॉर्क. इंडक्शन मोटरच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय जोडल्यास तिथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड उत्पन्न होते. या फील्डमुळे रोटरमध्ये EMF निर्माण होऊन करंट प्रवाहित होत राहतो. रोटरच्या करंटपासून फ्लक्स निर्माण होतो, जो रोटर वाइंडिंगच्या कंडक्टरभोवती उपस्थित राहतो, ज्यामुळे कंडक्टरवर बल निर्माण होते व त्याच्या प्रभावामुळे रोटर फिरतो. रोटरच्या फिरणाऱ्या बलास टॉर्क असे म्हणतात. हा टॉर्क रोटर करंट, फ्लक्स प्रति स्टेटर पोल आणि पॉवर फॅक्टरवर अवलंबून असतो. म्हणजे स्टार्टिंग टॉर्क चालू होण्यासाठी जो रोटर फिरण्यासाठी जो बल लागतं त्याला स्टार्टिंग टॉर्क असं म्हणतात. तो टॉर्क म्हणजे मराठीत त्याला परिप्रेरणा असं म्हणतात. टॉर्क रोटर करंट, फ्लक्स म्हणजे चुंबकीय रेषा, प्रत्येक पोलवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा आणि पॉवर फॅक्टरवर अवलंबून असतो. लक्षात घ्या, या 3 याच्यावर स्टार्टिंग टॉर्क अवलंबून असतो. T बरोबर I फाय कॉस फाय. I R बरोबर रोटर करंट, फाय बरोबर फ्लक्स आणि कॉस फाय बरोबर पॉवर फॅक्टर. स्टार्टिंग टॉर्क. मोटरवर लोड असताना किंवा लोड नसताना सुरुवातीला जो टॉर्क निर्माण होतो त्याला स्टार्टिंग टॉर्क असं म्हणतात. 2. रनिंग टॉर्क. लोडवर मोटरची सामान्य गती ज्या टॉर्कमध्ये प्राप्त होते त्याला रनिंग टॉर्क असं म्हणतात. जेव्हा रोटर स्थिर असतो तेव्हाचा जो रोटर आहे त्याचं सूत्र खाली दिलेलं आहे. त्यानंतर 4. रोटर वारंवारता. रोटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची वारंवारता ही स्टेटर वारंवारता एवढीच असते. तेव्हा रोटर स्थिर असतो. जेव्हा रोटरची गती सिंक्रोनस स्पीडच्या बरोबर असल्यास तेव्हा रोटरवर ही वारंवारता 0 होती. जर रोटरची स्लिप वारंवारता व सप्लाय वारंवारता असल्यास FR बरोबर SF. त्यानंतर 5. रोटरमधील EMF. जेव्हा रोटर हा स्टेटर फील्डने प्रवाहित होतो तेव्हा त्यामध्ये EMF निर्माण होतो व स्टेटरवर रोटर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी सेकंडरी
प्रमाणे कार्य करतात, तर त्याचे जे सूत्र आहे ते दिलेले आहे. रोटर रिॲक्टन्स, जर रोटर वाइंडिंगचे इंडक्टन्स एल असेल तर त्याचे रिॲक्टन्स 2πfSLR असं आहे. 7. रोटर वाइंडिंगमधील करंट, रोटर वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा व रिॲक्टन्स असते, त्यामध्ये EMF निर्माण झाल्याने करंट प्रवाहित होतो. रिॲक्टन्स आणि रेजिस्टन्समुळे वाइंडिंगमध्ये EMF निर्माण होतो. जर स्लिप S असेल तर त्याचा रोटर करंट ZR बरोबर SER/ZR. आता यामध्ये स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरची तुलना. यामध्ये स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे जी तुलना आहे त्यामध्ये स्टार्टिंग टॉर्क कमी असतो, सुरुवातीला जादा करंट घेते, कॉपर लॉसेस कमी उद्भवतात, रोटरचे कनेक्शन होत नाही, कार्यक्षमता जास्त असते, रोटर रचना सोपी असते, मोटरची किंमत कमी असते, पॉवर फॅक्टर कमी असतो, दुरुस्ती देखभाल कमी लागते. ह्या मोटर 15 HP पर्यंत उपलब्ध असतात. स्लिप रिंग इंडक्शन मोटर स्टार्टिंग टॉर्क उच्च असतो, सुरुवातीला कमी करंट घेतो, कॉपर लॉसेस जादा उद्भवतात, रोटरचे कनेक्शन बाहेरील रेजिस्टन्सला किंवा रिओस्टॅटला जुळलेले असतात, कार्यक्षमता कमी असते, मोटरची रचना कठीण असते, मोटरची किंमत जादा असते, पॉवर फॅक्टर जादा असतो, दुरुस्ती व देखभाल जादा असते. ह्या मोटर 15 HP पेक्षा जादा पॉवरच्या असतात. कार्यतत्व बघा. पॉलिफेज मोटरमध्ये फिरणारा चुंबकीय फील्ड स्टेटरपासून उत्पन्न होतो. हा 2 किंवा त्यापेक्षा जादा फेजपासून उत्पन्न होतो. एका फेजमध्ये फिरणारा चुंबकीय फील्ड उत्पन्न होत नाही. खऱ्या अर्थाने फील्ड फिरत नाही, तर पोल त्याला जास्त वेगाने बदलते, त्यामुळे तो फिरत आहे असे वाटते. यामध्ये 2 फेजमधील तरंग आकृती दाखवलेली आहे, म्हणजे आलेख दाखवलेला आहे. 2 फेजचे कनेक्शन, पॉलिफेज म्हणजे 2 कनेक्शन दाखवलेले आहेत, ते सर्किट डायग्राममध्ये बघा दिसतो इथे. त्यामध्ये करंट आणि व्होल्टेज कसा कार्यान्वित होतो, व्होल्टेज आणि यामध्ये फेज, यामध्ये करंट, यामध्ये काय केलेलं आहे, आलेख काढलेला आहे. म्हणजे फेज ए मध्ये 0 स्टार्ट होतं आणि बी हा काय होतं की बी हा त्यानंतर चालू होतो. स्थिती 1, फेज ए 0 असतो तर फेज बी धन कमाल. यामध्ये आलेखामध्ये बघा की फेज ए 0 असतो तेव्हा बी हा धन कमाल किमतीचा असतो. फेज ए च्या वाइंडिंगमध्ये 0 पोल्स असतात, तर फेज बी च्या वाइंडिंगमध्ये 2 व 4 मध्ये एन आणि एस पोल कमाल फील्ड निर्माण करतो. या स्थितीला चुंबकीय फील्डची दिशा बाणाच्या दिशेप्रमाणे असते. बघा पहिल्या डायग्राममध्ये फील्डची पहिली स्थिती काय आहे, तर फेज ए 0 असतो तर फेज बी हा आलेखामध्ये बघा टॉप लेवलला असतो किंवा धन कमाल किमतीचा असतो. फेज ए च्या वाइंडिंगमध्ये 0 पोल असतात, तर फेज बी च्या वाइंडिंगमध्ये 2 व 4 मध्ये एन आणि एस पोल असतो, म्हणजे विरुद्ध पोल असतात. त्यामुळे चुंबकीय फील्डची दिशा बाणाच्या दिशेप्रमाणे असते. स्थिती 2, फेज ए हा जो आहे तो जेव्हा आलेखामध्ये 90°C पोचतो तेव्हा बी 0 होतो. यामध्ये ए च्या वाइंडिंगमध्ये 1 आणि 3, दुसऱ्या स्थितीची डायग्राम बघा, 1 आणि 3 यामध्ये एन आणि एस पोल तयार करतो, परंतु फेज बी च्या वाइंडिंगमध्ये पोल 0 असतात आणि फील्डची दिशा पोल 3 कडे असते. स्थिती 3, फेज ए 0 व फेज ऋण 90° पोचतो. फेज ए च्या वाइंडिंगमध्ये 1 व 3 पोल 0 असतं आणि पोल 4 व 2 एन आणि एस तयार होणार. तसेच फील्डची स्थिती 4 पोलच्या समोर येते. स्थिती 4, फेज ए ऋण 90° आणि फेज बी 0 असतो. पोल 1 व 3 वर एस आणि एस पोल तयार होतो. फील्डची दिशा पोल ए कडे असते.
पाचवी स्थिती पहिली स्थिती होते. या प्रकारे दोन्ही फेजमध्ये 4 स्थिती तयार होतात व फील्ड 2, 3, 4, 1 व 2 पोलची दिशामध्ये होते. या प्रकारे फील्डचा एक फेरा पूर्ण होतोच, म्हणजेच रोटर हा फिरायला याप्रमाणे आतमध्ये स्थिती ही होते. फेज 1, 2, 3, 4, 5. फेज ए 0, 2 NS, 3 0 0. या तऱ्हेने या तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे स्टेटर हा जो आहे तो चालू राहतो. सर्किट डायग्राम बघा. यामध्ये 2 फेजमधील पोल वाइंडिंग केलेली आहे. बघा, स्टार्ट ए फेजमध्ये ए फेज स्टार्ट होतो, तो सिरीजमध्ये जोडून त्याचे 2 कनेक्शन निघतात. म्हणजे यामध्ये जे आहे 1, 2, 3, 4, 5, 6 कॉइल्स आहेत. त्या सिरीजमध्ये आलटून पालटून जोडल्या, एकाड एक जोडल्या जातात. फेज बी आहे, हे दुसरं सुद्धा एकाड एक सिरीजमध्ये जोडल्या जातात आणि अशा तऱ्हेने 2 फेज 6 पोल वाइंडिंग तयार होते. यामध्ये 3 फेज मोटरमध्ये वरील फिरणारा चुंबकीय फील्ड उत्पन्न होतो. प्रति फेजमध्ये 2 पोल्स असतात, तर 3 फेजमध्ये 6 पोलची वाइंडिंग खालील तक्त्यामध्ये दाखवली जाते. डायग्राममध्ये बघा, 3 फेजची तरंग आकृती दाखवलेली आहे. या तरंग आकृतीच्या साहाय्याने जसा 2 फेजची सर्किट तयार होतं, तसंच यामध्ये 3 फेजमध्ये तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेटर हा स्वतःहून सुरू होतो किंवा फिरायला लागतो. पुढच्या याच्यामध्ये पोलच्या विविध स्थितीमध्ये दाखवलेले आहेत. त्यामध्ये डायग्राम दाखवलेले आहेत. सर्किट डायग्राम बघा. स्टेटर पॉईंट ABC हे जोडलेले आहेत आणि त्यापासून A', B', C' हे 3 कनेक्शन स्टेटर पॉईंट म्हणून स्टार पॉईंट म्हणून घेतलेले आहे, स्टार कनेक्शनमध्ये. तर पहिली स्थितीची डायग्राम जी आहे, बाण आहे तो SS मध्ये आहे, त्यानंतर SO मध्ये आहे, OO, त्यानंतर NN. अशा तऱ्हेने ही प्रत्येक स्थितीमध्ये तो बाण फिरून त्या स्थितीनुसार रोटर हा फिरायला लागतो. त्यानंतर 3 फेज मोटरचे वेग नियंत्रण. यामध्ये महत्त्वाचं आहे की स्टेटर बाजूने इंडक्शन मोटरचे वेग नियंत्रण पद्धत पुरवठा व्होल्टेज बदलून, म्हणजे थोडक्यात की सप्लायला जर आपल्याला वेग नियंत्रण करायचं असेल तर स्टेटरच्या बाजूने इंडक्शन मोटरचे वेग नियंत्रण पद्धतीमध्ये सप्लाय व्होल्टेज हा कमी जास्त केल्यास अल्प प्रमाणात त्यामध्ये वेग काय होतो, कमी जास्त होतो. जादा प्रमाणात व्होल्टेज बदलल्यामुळे फ्लक्स घनतेमध्ये जास्त प्रमाणात बदल होतो, त्यामुळे मोटरची चुंबकीय अवस्था बदलते. म्हणजे थोडक्यात सप्लाय व्होल्टेज 440 व्होल्ट असेल समजा, तर तो 220 पासून 200, म्हणजे थोडक्यात काय की मोटरचा वेग हा पुरवठ्याच्या व्होल्टेजवर अवलंबून असतो. त्याचा या बाबीचा उपयोग करून वेग कमी जास्त आपल्याला करता येतो. त्यानंतर 2 पुरवठ्याची वारंवारता बदलून फ्रिक्वेन्सी, म्हणजे इंडक्शन मोटरमधील फिरणाऱ्या चुंबकीय फील्डची सिंक्रोनस वारंवारता ही जी आहे ती फ्रिक्वेन्सी कमी जास्त करून या मोटरचा वेग बदलता येतो. त्यासाठी जनरेटरमध्ये प्राइम मूवर वापरून ही क्रिया केली जाते. त्यानंतर स्थिर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी कंट्रोल पद्धत. इंडक्शन मोटरची गती नियंत्रणाची ही पद्धत जास्त प्रचलित आहे. वरील पद्धतीमध्ये जर पुरवठ्याचे रेटेड व्होल्टेज ठेवून वारंवारता कमी केल्यास हवा फटमध्ये फ्लक्स सॅच्युरेट होते, त्यामुळे करंट जादा वाहतो व स्टेटर प्लेट तरंगतात, अडथळा निर्माण होतो. त्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. स्टेटर फ्लक्सचा माप हा स्टेटर व्होल्टेज वारंवारता यांच्या रेशोच्या समप्रमाणात असतो. यामुळे जर व्होल्टेज ते वारंवारता याचा रेशो स्थिर ठेवण्यास निर्माण झालेला फ्लक्स स्थिर राहील. तसेच व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी स्थिर ठेवल्यास निर्माण होणारा टॉर्क सुद्धा स्थिर राहील. ही पद्धत जास्त रन टाइम कार्यक्षमता उपलब्ध करते, म्हणून बऱ्याच AC मोटरमध्ये ही पद्धत वापरतात. या पद्धतीची वेग नियंत्रण रेंज व्यवस्थित असून या पद्धतीने मोटर सुरुवातीला सहज चालू शकते. म्हणजे या पद्धतीच्या साहाय्याने व्होल्टेज फ्रिक्वेन्सीच्या साहाय्याने
आपण वेग हा सुरुवातीला सहज कमी जास्त करू शकतो, कारण व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी स्थिर ठेवल्यास टॉर्कसुद्धा काय होतो, स्थिर राहतो आणि त्यामुळे मोटर ही सहज आणि कार्यक्षमतेने चालू होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेटर पोलची संख्या बदलून सिंक्रोनस स्पीडच्या समीकरणावरून सिंक्रोनस स्पीड ही स्टेटरमध्ये पोलची संख्या बदलून स्पीड बदलता येतो. ही जी पद्धत आहे त्याचा पण वापर स्क्वेरल केज मोटरमध्ये जादा केला जातो. स्लॉटमधील पोलच्या 2 किंवा जास्त स्टेटर वाइंडिंग वापरून स्टेटर पोलची संख्या बदलता येते. लक्षात घ्या की एका स्लॉटमध्ये वेगळ्या पोलची 2 किंवा जादा स्टेटर वाइंडिंग वापरून स्टेटर पोलची संख्या वाढवता येते. म्हणजेच काय, पोलची संख्या जास्त झाली की स्टेटर पोलची संख्या ही म्हणजेच ती वाढवण्यासाठी जादा स्टेटर वाइंडिंग वापरून स्टेटर पोलची संख्या बदलता येते. उदाहरणार्थ स्टेटर हा 2 3 फेज वाइंडिंग पहिल्यामध्ये 4 पोल्स दुसऱ्यामध्ये 6 पोल्स अशा पद्धतीने गुंडाळल्यास त्याला 50 हर्ट्झ वारंवारता पुरवठा जोडल्यास जर 4 पोलची वाइंडिंग पुन्हा जोडल्यास हा सिंक्रोनस वेग 1500 होतो. जर 6 पोलची जोडल्या तर 1000 RPM होतो. म्हणजेच वेग नियंत्रणासाठी पोलची संख्या बदलल्यास आपल्याला वेग हा कमी जास्त करता येतो. जेवढा जादा पोल्स असतील तेवढा वेग काय होतो, कमी होतो. म्हणजे कमी पाहिजे असेल तर पोलची संख्या जादा पाहिजे, जादा वेग हवा असेल तर पोलची संख्या कमीत कमी, परंतु कमीत कमी 2 ही ठेवायलाच लागते, नाहीतर मोटर चालू होत नाही. रोटर बाजूने इंडक्शन रोटरचे वेग नियंत्रण पद्धत. रोटर रिओस्टॅट कंट्रोल पद्धत. डीसी शंट मोटरमधील आर्मेचर रिओस्टॅट नियंत्रण पद्धतीप्रमाणे ही पद्धत असते, परंतु ही फक्त स्लिप रिंग मोटरसाठी उपयुक्त असते, कारण स्क्विरल केज मोटरसाठी जादा बाहेरील रोध जोडणे शक्य नसते. बघा डायग्राममध्ये की जोडणी कार्य पद्धत. वेग नियंत्रणाच्या या पद्धतीत 2 मोटर वापरतात, त्यामुळे ही पद्धत ही खर्चिक आहे आणि त्यामुळे ही जी पद्धत जादा प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात वापरली जात नाही. यामध्ये दोन्ही मोटर सामायिक शाफ्टवरती माउंट करतात किंवा जोडतात व दोन्ही मोटर सारख्या वेगाने फिरते. पहिल्या मोटरला 3 फेज सप्लाय जोडतात, दुसऱ्या मोटरला स्लिप रिंग मार्फत पहिल्या मोटरमध्ये निर्माण झाले EMF फील्ड करतात आणि त्यामुळे त्याची डायग्राम खालीलप्रमाणे आहे. मोटर 1, मोटर 2 त्या स्लिप रिंगला ही मोटर जोडली जाते. मोटर 2 मध्ये बघा की दुसरी मोटर या स्लिप रिंगला जोडली जाते. या मोटरचा वेग या मोटरला मिळतो आणि मोटर ही आपल्याला पाहिजे त्या वेगाने चालवता येते. म्हणजेच मोटर 1चा वेग जर आपण स्थिर ठेवला पाहिजे तर तोच मोटरचा आपल्याला दुसऱ्या मोटरला वेग मिळतो आणि पाहिजे त्या स्पीडवर चालू राहते. त्यानंतर रोटर मंडळात EMF इंजेक्ट करून. या पद्धतीत इंडक्शन मोटरचे वेग नियंत्रण रोटर मंडळात व्होल्टेज जोरात आत घालून नियंत्रण करता येते. स्लिप वारंवारताप्रमाणे इंजेक्टेड व्होल्टेजची वारंवारता असली पाहिजे. म्हणजे जो व्होल्टेज आपण आतमध्ये टाकणार आहोत जादा, त्याची सुद्धा वारंवारता ही स्लिप रिंग प्रमाणित असायला पाहिजे, स्लिप वारंवारता प्रमाणित असली पाहिजे. इंजेक्टेड व्होल्टेजचा फेज काही असल्या तरी चालते. जर रोटरमधील निर्माण झालेल्या EMFच्या विरुद्ध फेजचा व्होल्टेज इंजेक्ट केला तर रोटर रेझिस्टन्स वाढेल. जर रोटरमधील निर्माण झालेल्या EMF इन फेजचा व्होल्टेज इंजेक्ट केल्यास रोटर रेझिस्टन्स कमी होईल. इंजेक्टेड व्होल्टेजचे फेज बदलून मोटरचे वेग नियंत्रण करता येते. म्हणजे फेज बदलून जो आपण व्होल्टेज आतमध्ये टाकणार आहोत त्याचा फेज बदलून मोटरचे वेग नियंत्रण करता येते. याचा फायदा क्रमर सिस्टीम, स्क्वेअर्ड बिअर सिस्टीम इत्यादी व्यवस्था वापरून व्होल्टेज इंजेक्ट करता येतो. ही पद्धत फारशी वापरली जात नाही. 3 फेज मोटरची टेस्टिंग व रिपेअरिंग. 3 फेज मोटरची टेस्टिंग ग्राउंड किंवा अर्थ टेस्ट. यामध्ये टेस्ट लॅम्प लावून ते एक टोक मोटरच्या बॉडीला जोडतात व दुसरा टोक मोटरमध्ये निघाल्या कोणत्या एका तारेला जोडतात, म्हणजे वाइंडिंगला जोडतात. जर लॅम्प प्रकाशित झाला
येथे अर्थदोष आहे असे समजले जाते. डायग्राममध्ये बघा की यामध्ये सप्लाय जो सिरीज टेस्ट लॅम्प आहे त्याचं एक टोक या बॉडीला जोडतात आणि दुसरं टोक वाइंडिंगच्या जी कनेक्शन आहे टर्मिनल बॉक्समध्ये त्याला जोडलं जातो. प्रत्येक वाइंडिंगचं कनेक्शन तपासलं जातं. ज्यामध्ये सिरीज टेस्ट लॅम्प पेटेल त्यामध्ये अर्थदोष आहे असं समजलं जातं. त्यानंतर ओपन सर्किट टेस्ट, परत यामध्ये सिरीज टेस्ट लॅम्पचा जो एक टोक आहे ती या न्यूट्रल पॉईंटला जोडली जाते आणि दुसरा हा वाइंडिंगच्या कनेक्शनला जोडला जातो. कोणत्याही कॉईलमध्ये ओपन सर्किट किंवा कोणताही टर्न तुटल्याने किंवा ग्रुप कनेक्शन तुटल्याने अथवा ढिले झाल्याने किंवा फेज कनेक्शन ढिले झाल्यामुळे ओपन सर्किट होतं. कुठल्या वाइंडिंगमध्ये ओपन सर्किट दोष आहे हे तपासण्यासाठी या सिरीज टेस्ट लॅम्पचा वापर केला जातो. त्यानंतर शॉर्ट सर्किटमध्ये त्याची कनेक्शन बघा की दोन वाइंडिंगमध्ये यामध्ये काय टाकलं जातं, दोन सप्लाय टाकला जातो आणि तो शॉर्ट सर्किट आहे की नाही, तर लॅम्प जर तीव्रतेने पेटला तर त्यामध्ये काय होतं की तो शॉर्ट सर्किट दोष आहे असं समजलं जातं. ग्राउलरचा वापर करून सुद्धा शॉर्ट सर्किट टेस्ट घेतली जाते. ग्राउलरचे टोक स्लॉटच्या लोखंडी भागाजवळ आणतात व ॲमीटरची रिडिंग नोंद करतात. अशा प्रकारे ग्राउलरचा पूर्ण स्टेटरमध्ये फिरवतात. जर ॲमीटर रिडिंग प्रत्येक बारमध्ये सारखी असल्यास सर्व कॉइल्स बरोबर आहे असं समजले जाते. म्हणजे डायग्राममध्ये बघा की ग्राउलर जो आहे तो या स्टेटरच्या प्रत्येक पोल्सवर किंवा दोन वाइंडिंगच्या जवळ ठेवला जातो आणि त्याला सप्लाय दिला जातो, लो व्होल्टेज सप्लाय दिला जातो आणि ॲमीटरचे रिडिंग प्रत्येक स्लॉटमध्ये किंवा प्रत्येक पोलमध्ये समान असेल तर ती वाइंडिंग चांगली आहे असं समजलं जातं. त्यामध्ये जर थोडा जरी ॲमीटरचं रिडिंग कमी जास्त झालं तर त्यामध्ये शॉर्ट सर्किट आहे असं समजलं जातं. त्यानंतर 4 रिव्हर्स कनेक्शन टेस्ट. कनेक्शन करताना ग्रुप कनेक्शन किंवा फेज कनेक्शनमध्ये चूक होऊ शकते. यामध्ये एक फेज जादा करंट घेतो व मोटर हळू फिरू लागते व लवकर गरम होते. अशा टेस्टसाठी बॅटरी व कंपास निडल वापरतात. यामध्ये रिव्हर्स कॉईल टेस्टमध्ये बघा की या बॅटरीचे एक टोक स्टार पॉईंटला जोडलं जातं व दुसरे टोक कोणत्याही फेजवर ठेवतात. नंतर कंपास निडलला त्याच फेजमध्ये प्रत्येक ग्रुपवर ठेवा. जर ते एकमेकांच्या विरुद्ध पोल तयार करत असल्यास तो फेज बरोबर आहे असं समजलं जातं. आणि जर नसेल तर कनेक्शन हे सर्किट डायग्रामप्रमाणे लक्ष देऊन ती जोडणी केली जाते. जर ग्रुपवर निडल काही दाखवणार नाहीत त्या ग्रुपची कॉईल उलट झाली असं समजलं जातं आणि परत ती जोडणी केली जाते. रिव्हर्स ग्रुप टेस्ट यासाठी सुद्धा वरीलप्रमाणे टेस्ट करावी लागते. यात जर निडल प्रत्येक ग्रुपमध्ये एकमेकांच्या विरुद्ध पोल दाखवल्यात तर पोल बरोबर असतो अथवा एका ठिकाणी दोन्ही जवळजवळ ग्रुपमध्ये एकसारखे पोल दाखवलं तर एक ग्रुप उलट जोडलेले आहे असं समजलं जातं. ते ग्रुप प्रत्येक ठिकाणी परत जोडले जातात. त्यानंतर रिव्हर्स फेज कनेक्शन टेस्ट. मोटरची 6 टोके कनेक्शन करताना जादा चुका होतात कारण सेंटर फेज उलटे करून कनेक्शन करावे लागतात. 1 ते 7 ग्रुप कनेक्टेड मोटरमध्ये याची आवश्यकता नसते. याला टेस्ट करण्यासाठी 2.18 प्रमाणे बॅटरी जोडून निडलला स्टेटरमध्ये फिरवतात. जर प्रत्येक ग्रुपसाठी निडल विरुद्ध रिडिंग दाखवत असेल तर कनेक्शन बरोबर आहे असे समजले जाते. त्यानंतर बॅलन्स टेस्ट. अशा प्रकारची टेस्ट करण्यासाठी मोटर मुद्रित व्होल्टेजच्या 15 ते 20% व्होल्टेजची आवश्यकता आहे. हा व्होल्टेज मोटरमध्ये प्रत्येक फेजला व्होल्टमीटर ॲमीटरद्वारे देतात. जर प्रत्येक फेजचे व्होल्टेज ड्रॉप व करंट सारखा असल्यास कनेक्शन बरोबर आहे असे समजले जाते. एकसारखे नसल्यास कनेक्शन चुकीचे आहे असे समजले जाते. डायग्राममध्ये बघा की यामध्ये लो व्होल्टेज जो आहे तो ॲमीटर आणि व्होल्टमीटरच्या सहाय्याने कनेक्शन जोडले जातात आणि त्याची रिडिंग आणि व्होल्टेज ड्रॉप जर योग्य असेल
सेम असेल तर ते बरोबर आहे असं समजलं जातं. त्यानंतर इन्सुलेशन टेस्ट. मोटरचा वापर ठराविक काळापर्यंत झाल्यानंतर त्याची इन्सुलेशन तपासणी करावी लागते. वातावरणातील धूळ, रासायनिक वायू, तेलकट तापमान यामुळे मोटरच्या इन्सुलेशनवर परिणाम होतो, म्हणजे त्याचा रेजिस्टन्स कमी होऊन लिकेज करंट वाढतो. यामुळे जर अर्थिंग बरोबर नसल्यास शॉक लागण्याची शक्यता असते. थोडक्यात काय तर लिकेज करंटमुळे फार नुकसान होतं. मोटरचा वापर ठराविकपर्यंत काळ केल्यानंतर त्यावर जर धूळ, रासायनिक वायू, तेलकटपणा, तापमान याचा परिणाम मोटरच्या इन्सुलेशनवर होतो आणि तो कमी झाल्यास लिकेज करंट वाढतो. करंट वाढल्याने लॉसेस वाढतात आणि त्यामुळे त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते. मेगरच्या साहाय्याने इन्सुलेशन टेस्ट घेतली जाते. त्याचे एक टोक अर्थिंगला जोडतात व दुसरे टोक प्रत्येक फेजला जोडतात. मेगर हाय स्पीडने फिरवला जातो किंवा एका स्पीडने फिरवून रिडिंगची नोंद करतात. जर रेजिस्टन्स 1 मेगा ओहम म्हणजे 1,00,000 ओहमपेक्षा कमी असल्यास इन्सुलेशनमध्ये दोष आहे असं समजलं जातो. ही टेस्ट फार महत्त्वाची असते. कदाचित बोर्डामध्ये इन्सुलेशन टेस्टवर माहिती लिहा किंवा नोट लिहा किंवा त्याचे महत्त्व स्पष्ट करा अशा तऱ्हेचा यामध्ये प्रश्न येऊ शकतो. कंटिन्युटी टेस्ट. यामध्ये मोटरमधील प्रत्येक वाइंडिंगची कंटिन्युटी तपासण्याचा टेस्ट लॅम्पचा वापर केला जातो. टेस्ट लॅम्प सिरीजमध्ये फ्यूज जोडून लॅम्पचे एक टोक फेज वाइंडिंगच्या एका टोकाला जोडतात व दुसरे टोक त्याच फेज वाइंडिंगच्या दुसऱ्या टोकाला जोडतात. जर लॅम्प प्रकाशित झाला तर वाइंडिंगमध्ये कंटिन्युटी आहे, अन्यथा ही वाइंडिंग ओपन झाली असे समजले जाते. रिपेअरिंग आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया.